नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही चाललो तुंगनाथला। तर तुम्हाला तुंगनाथची व्हिडिओ बघायला मिळेल। इथं आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो, याच हॉटेलला आम्ही अगोदर थांबलो होतो। तर नाश्त्यावर झालेलं आहे, आता आम्ही निघालो तुंगनाथसाठी। तर मित्रांनो, आता आम्ही तरी हॉल्ट घेतला आहे विश्वनाथ मंदिर प्रवेशद्वार गुप्त काशी। आता आम्ही आतमध्ये मंदिरात जातोय। बघा, गिरीश आणि आम्ही दोघे पायट्यावर आहोत, बाकी सगळे गेलेत पुढे। पाऊस आला म्हणून आम्ही रेनकोट यासाठी थांबलो होतो। असे स्टेप चालत जायचे आहेत वरती। चला तर वरती मंदिरात भेटूया। तर आम्ही मेन गेटवरती पोचलेले आहोत। जय श्री काशी विश्वनाथ। चला आता आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आम्ही गुप्त काशी मंदिराजवळ पोचलो। हे मंदिर आहे, आतमध्ये शूट करायला अलाउड आहे की मला माहीत नाही, पण हे बाहेरून मंदिर बघा। तर मित्रांनो, हे गुप्त काशी मंदिर आहे असं, आणि इथे अर्धनारीश्वर मंदिर हे वाला, आणि हे आजूबाजूचा परिसर, आणि इथे बघा गंगा वाहते अशी कंटिन्यू चालू असतं। हे पाणी पिऊ शकतो आपण। इथून असं आपण मस्त वाटतं बघायला। तर आमचं गुप्त काशीचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही तुंगनाथसाठी जातो। चला आता तुंगनाथसाठी जाऊया। एकदम मस्त झालं दर्शन, मस्त ना। आता घोडा घ्यायचा आपल्याला, घोडा। मित्रांनो, हा गुप्त काशी मार्केट आहे पूर्ण। आता आमची गाडी गेली पुढे, आता आम्ही आमच्या गाडीसाठी चाललो आहे। आता आम्हाला जायचं तुंगनाथला। समोर डोंगर बघा, किती मस्त वाटतं, एकदम हिरवळ। ओंकारेश्वर मंदिर। चला आता आम्ही वरती मंदिरात चाललोय। केदारनाथचं जे 6 महिने मंदिर बंद असतं, त्या आतमधल्या मूर्ती इथे मंदिरामध्ये ठेवतात। आता ते मंदिर बघण्यासाठी आम्ही जातोय वरती। हे कितना मीटर आहे? 300 मीटर। इथून चालायचं आपल्याला। रोड बघा असा आहे, 300 मीटर चालायचं आपल्याला। व्ह्यू बघा मित्रांनो, किती मस्त आहे। आपली माणसं येतात खाली चालत।
तर मित्रांनो आम्ही आलेलो तिथे ओंकारेश्वर मंदिर, रचना बघा किती मस्त केलेली आहे. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाङ्कल्पोज्ज्वलाङ्गं प्रसुरमृगमदां भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं तमस्तास्तुतिमद्गणे व्याहृकृतो वशानं विश्वाद्यं विश्ववन्दं निखिलवयनं पंचवक्त्रं सुनेत्रं. ये मानदाता की तपस्थली भूमि है, जिसे यहाँ पर मानदाता के नाम से जाना जाता है. इस स्थान पर मानदाता जी चक्रवर्ती सम्राट थे और उनको चौथी अवस्था में विरक्ति आ गई. उन्होंने राजपाट छोड़ दिया, संन्यास के लिए इस स्थान तक पहुँच गए. और यहाँ पर पहुँचने पर राजा जी ने भगवान शंकर की तपस्या की. भगवान शंकर जब राजा जी की तपस्या पर प्रसन्न हो गई, मुग्ध हो गई, तो राजा जी को यहाँ पर ओम के रूप में दर्शन दिया. इसीलिए इस मंदिर को ओंकारेश्वर नाम से जाना जाता है. इसी स्थान पर भगवान कृष्ण के पुत्र प्रद्युम्न और प्रद्युम्न के पुत्र अनिरुद्ध और बाणासुर की पुत्री उषा और अनिरुद्ध का विवाह इसी स्थान पर संपन्न हुआ था. और उसी उषा के नाम से इस स्थान को ओखा मठ के नाम से जाना जाता था. आज इसे ओखी मठ के नाम से जाना जाता है. वह स्थान है पंच केदार कहते हैं. पंच केदार की गद्य स्थली भी से मानी जाती है. पंच केदार में केदारनाथ जहाँ पर भगवान शंकर ने पृष्ठभाग के रूप में दर्शन दिए. द्वितीय केदार मध्यमेश्वर जहाँ भगवान शंकर ने मध्यभाग नाभि के रूप में दर्शन दिए. और तृतीय केदार जहाँ पर भगवान शंकर तुंगनाथ हृदय और बाजों के रूप में दर्शन दिए. चतुर्थ केदार रुद्रनाथ जहाँ भगवान शंकर ने मुखमंडल के रूप में नेत्र के रूप में दर्शन दिए. और पंचम केदार कल्पेश्वर जहाँ भगवान शंकर ने जटा के रूप में दर्शन दिए. इन्हें पंच केदार कहते हैं. और उन पंच केदारों में से इस स्थान पर शीतकाल में 2 केदार आते हैं, केदारनाथ जी वे और द्वितीय केदार भगवान मध्यमेश्वर जी, जिनकी शीतकालीन पूजा इसी स्थान पर की जाती है. और कहते हैं जो व्यक्ति केदारनाथ मध्यमेश्वर नहीं पहुंच पाते हैं, शीतकाल में यहाँ पर आकर उनके दर्शन कर लेते हैं तो उनकी भी मनोकामनाएं और यात्राएं पूर्ण मानी जाती हैं. जय श्री केदार. जय श्री केदार. धन्यवाद बाबाजी. आम्हाला इथे महाराजांनी स्टोरी सांगितली आहे आणि हे मंदिर असं आहे. इथे खूप छान स्टोरी सांगितलेली आहे. आणि इथे आतमध्ये मंदिरामध्ये पंचकेदार आहेत, पण आतमध्ये फोटो अलाउड नसल्यामुळे दाखवता येत नाही. पण महाराजांनी चांगली आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि असा आजूबाजूचा परिसर.
मित्रांनो मेंढ्या बघा, मेंढ्या. चला मित्रांनो, तर आम्ही टुंगनाथसाठी चालू करतोय इथून. मित्रांनो टुंगनाथसाठी जाण्यासाठी जर घोडा करायचा असेल तर इथं रेट लिहिलेला आहे, वजनाप्रमाणे आहे इथे. बघा इथं रेट येण्या जाण्याची 1300 रुपये, 70 किलोच्या आतमध्ये असेल तर, 80 किलोच्या आतमध्ये असेल तर. आणि इथून ट्रेक करायचं आपल्याला, सरळ जायचं आहे. चला मित्रांनो, आम्ही घोडा केलेला आहे फक्त जाण्यासाठी, येताना चालत येणार. हे असं ट्रेक आहे इथून. आपले माणसं पाठी आहेत. महेश, नयन, इथे असे टेंट आहेत. तर मित्रांनो बघा, आम्ही घोडीवरतून चाललोय. ही कमला, ही पाठी राणी जिच्यावर नयन बसलाय. आणि महेश, तुझ्या घोडीचं नाव काय आहे? नाव विचार तिला. राणी, वो भी राणी पे बैठा आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. खूप उंच ट्रेक आहे हा. आणि इकडे पाऊस बघा भरपूर पडतोय आणि हवा लागते आणि थंडी वाजते भरपूर. मित्रांनो बघा मंदिर, पोचलो आता आम्ही. जवळच आहेत, 7-8 पायऱ्या चढलो की मंदिराजवळ पोचणार. मित्रांनो दृश्य बघा, स्वित्झर्लंड, मिनी स्वित्झर्लंड इंडियाचा. मित्रांनो पाऊस थांबला आहे आता. मंदिर बघा किती मस्त वाटतं. धोके पण गेलेले आहेत आजूबाजूचे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. इथून एंट्री आहे. भरपूर थंडी आहे. किती थंडी आहे, किती डिग्री आहे रे आता इकडे? बघा असं मंदिर आहे. मित्रांनो बघा नंदी महाराज. आणि हे असं मंदिर रचलंय मस्त दगडाचं, मस्त वाटतंय. आणि हे पाठीमागून आणि पुढून असे तिकडून मंदिर आहेत. भैरवनाथाचं आणि पार्वती मातेचं त्या बाजूला. असे दगड बघा मोठे मोठे. आणि सर्वात उंचावरती आलो आम्ही. इथून व्ह्यू दाखवतो खाली. हे बघा इकडे ह्या बाजूला पूर्ण हिरवगार आहे आणि ह्या बाजूला बघा एकदम धुके, एकदम असे धुके पडलेत. मस्त वाटतं एकदम. हे बघा असं जो मंदिरात खूप जुने. आणि बघा जुन्या काळातली भांडी बघा इथे आहेत. आणि अशी सर्वांनी घंट्या बांधून ठेवलेल्या तिथे. मित्रांनो पाठीमागे बघा धुके, सगळे कुडकुडतात थंडीने. भरपूर थंडी आहे. सर्वात उंच डोंगरावरती आलो सर्वात. त्रिशूल बघा. आणि सर्वांना थंडी वाजते. आणि वातावरण बघा मित्रांनो किती मस्त झाले. एक नंबर वातावरण. हिरवगार इकडे डोंगर, ह्या बाजूला असे धुके पडलेत. आणि इथे बघा गाई बैल चरतायत. आणि समोर असं धुके पडलेत. आणि आम्ही सर्व इथे उभे आहोत. मित्रांनो हे जे तुंगनाथाचं मंदिर आहे, इथून वरतीच चंद्रशिला आहे. आता इथे धुकं आली. ह्या इथे वरती 2 डोंगर क्रॉस करून आपल्याला तिकडे जावं लागतं चंद्रशिलासाठी. पण आता आम्ही आज जात नाही कारण की खूप थंडी आहे आणि पाऊस आहे. त्याच्यामुळे आम्ही आता परत पाठी फिरतो कारण की ह्या रोडला लाईट नसते उतरताना. त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेत नाही कसली. तर आम्ही आता खाली उतरतोय. मित्रांनो नेचर बघा किती मस्त वाटतंय. साईडने धुके आणि मध्ये डोंगर हिरवगार दिसते. एक नंबर वाटते. दर्शन झाल्याच्या नंतरची सर्वांची खुशी.
म्हणजे मी येणार कुठल्या तरी एका शॉर्ट मध्ये आहे मी. पण आता बोलत एडिट एडिट करायला हा वरचा हेट नाही टाकलं तरी एडिट कर. म्यूट कर. मित्रांनो सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि काल रात्री इथं आलो. लाईट गेली होती आणि त्या आम्ही टेंटमध्ये थांबलो आहोत. तर लाईट नसल्यामुळे मला व्हिडिओ एंड करताना आली. तर कालची व्हिडिओ मी आज एंड करत आहे. तर तुम्हाला कालची गुप्तकाशी आणि टुंगनाची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.